2 दिवस अगोदरच प्लॅन केलेला असतो की सुट्टीच्या दिवशी जी एक्स्ट्राची क्लिनिंग आहे ना ती सगळी करून घ्यायची, पण ते काय होतच नाही. सगळेजण घरी असतात आणि मग बराच टाइमपास होतो. काम ते सगळं तसंच राहून जातं आणि दुसऱ्या दिवशी मग ते करून घेते मी. तर कामही आवरली आणि नेमकंच मोबाईल घेऊन बसले होते थोडा अपडेट घेऊया म्हणून. आणि तुमच्यापैकी काही जणींचे ना रोजमेरी वॉटरबद्दल काही डाऊट्स आहेत, तर तेच आज क्लिअर करूया म्हणलं. तर मी यूज करते हे आल्प्स गुडनेसचं रोजमेरी वॉटर. त्यातला सगळ्यात पहिले पडलेला प्रश्न तो म्हणजे की रोजमेरी वॉटरने केस खरंच वाढतात का? तर खरं सांगायचं झालं तर केसांची वाढ तेव्हाच होते जेव्हा केसांची केस गळती बंद होते. रोजमेरीच्या वापरामुळे ब्लड सर्क्युलेशन जे आहे ते बूस्ट होतं आणि केसांच्या वाढीस मदत सुद्धा होते. दुसरा आणि महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की याचा रिझल्ट किती दिवसामध्ये भेटतो? तसं तर तुम्हाला 10 ते 12 आठवड्यामध्येच बेबी हेअर जे आहे ते दिसायला लागतील. आणि आता पुढचा तिसरा प्रश्न म्हणजे याचा वापर जर का आपण रोज केला तर याचे काही साईड इफेक्ट नाहीत ना? तर डर्मेट सांगतात की रेग्युलर रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांची वाढ जी आहे ते पटकन होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, रोजमेरी वॉटर वापरायचं की रोजमेरी सिरम? सिरमचे जे 1-2 ड्रॉप आहेत ते स्काल्प वरती व्यवस्थित स्प्रेड होत नाहीत आणि रोजमेरी वॉटर जे आहे ते एकदम वॉटर बेस्ड फॉर्म्युला असल्यामुळे पूर्ण स्काल्प मध्ये व्यवस्थित पसरला जातो. तर नेक्स्ट क्वेश्चन की ऑइली आणि ड्राय स्काल्पवर काम करतं का? तर हो, रोजमेरी वॉटर ना ऑइली आहे ना चिपचिप आहे, त्याच्यामुळे कुठल्याही स्काल्पवर व्यवस्थित काम करतं आणि केस धुण्याची सुद्धा गरज पडत नाही. आता लास्ट अँड बेस्ट क्वेश्चन म्हणजे की रोजमेरी वॉटर घरी बनवलेलं चांगलं की विकत घेतलेलं? आता घरी बनवायचं म्हणजे थोडंसं अवघडच काम आहे, कारण की याची परफेक्ट मेजरमेंट आपल्याला माहिती नसते की कितपत उकळायचं आणि कसं करायचं. तर आणि म्हणूनच मग मी इंडियातील फर्स्ट डर्माकोलॉजिस्ट अप्रूव्ड असलेले हे आल्प्स गुडनेसचे रोजमेरी वॉटर यूज करते आणि याच्याच रेग्युलर वापरामुळे माझी न्यू हेअर ग्रोथ सुद्धा झालेली आहे. तुम्हाला जर काही प्रोडक्ट हवा असेल तर purple.com वरती अवेलेबल आहे किंवा स्क्रीनवरती मी टॅग केले. बाय.